गेले 2 महिने आपले डान्सिंग स्टार्स मास्टर्स तुमचं आणि माझं हितगुज आणि डान्सचा मनमुराद आनंद. पण कुठेतरी हे सगळं चाकोरीबद्ध झालंय असं नाही वाटत आहे. ह्याच्यात काहीतरी बदल घडवला तर किती मजा येईल नाही. कारण हेच बदल आपल्या अळणी आयुष्याला खमंग फोडणी देत असतात. आणि आता बघा ना, मी कशी रोज तिथे असते, तिथून नमस्कार करत असते, पण आज मी इथे आहे. कशाला? कारण ह्या बदलाची मजा तुमच्या आणि माझ्या आयुष्यात आणायला. आणि हाच बदल मी तुमच्यासाठी आजच्या या भागात घडवलाय. ग्रँड मास्टर. हा नमस्कार. कसं आलं, मला तुमची ही वेळेत एपिसोड सुरू करायची स्टाईल मला फार आवडली. म्हणजे गेली 24 एपिसोड मी इथे अँकर म्हणून आहे. मलाही काहीतरी असं वाटत होतं की काहीतरी वेगळं घडावं, नाही का? त्यामुळे प्लीज मला एक डान्सची संधी. मी कॉस्ट्युम पण घालून आलोय, त्यामुळे काही एकदम टेन्शन. तयारच आलाय एकदम डायरेक्ट तयार. अरे वा. त्यामुळे या भागाची सुरुवात आपण मला वाटतं सिद्धार्थ बरोबरच करूया, हो ना? आणि आज सिद्धार्थ साथ देणारे मुली सुद्धा काही कमी नसतात असा दावा करत लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेली मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी. ग्रँड मास्टर, डान्स करण्याच्या अगोदर सिद्धार्थने रिहर्सलमध्ये काय काय केलं, काय काय घडलं ते आपण पाहूया. यावेळेस मी परफॉर्म करतेय ह्याच्यासोबत. अरे हाय, आलोच मी. म्हणलं तुझ्याबरोबर आपण जरा प्रॅक्टिसच करूया डायरेक्ट. सिद्धार्थ अखंड बडबड करत असतो. तो नुसता एकदा चालू झाला की तो संपतच नाही. म्हणजे आम्हाला लिटरली चला आता आपण नाचूयात का, म्हणजे असं होतं आम्हाला. क्रिटिकल कंडिशन. धावपळ माझी भयानक होते, कारण तिचा डान्स बसलेला होता. माझा जरा 1-2 दिवस मला वेळ नसल्या कारणाने मी प्रॅक्टिसला नाही जाऊ शकलो. मी परवापासून ह्याला विचारते किंवा बाकीच्यांना विचारते की अरे कधी येणार आहे हा. मी वाट बघते की आत्ता येईल मग येईल. नाही, अजूनपर्यंत प्रॅक्टिस आम्ही नीट केलेलीच नाही आहे. आणि जाऊ दे आता, काही म्हणजे बोलायलाच नको. तू तुझं बघ, मी जाते आता. बाय प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका
मृण्मयी तुझा परफॉर्मन्स क्या बात है सुपर. थँक्यू. सिद्धार्थ तुझी रिहर्सल चांगली होती आता टेक मध्ये चांगलं कर. मी एवढंच ठरवलं होतं ओढणी नसली तरी चालेल परफॉर्मन्स टाईट असला पाहिजे. मास्टर सोनिया कसा वाटला परफॉर्मन्स? क्रांतकडे तकाकडे तिकडे तकाकडे धा क्रांतकडे तकाकडे तिकडे तकाकडे धा क्रांतकडे तकाकडे तिकडे तकाकडे धा धा धा. नाही तुम्ही ना चिटिंग करता. फुल मार्क्स देता तुम्ही. त्याच्या अपिअरन्स मध्ये 100 मार्क आहेत तुम्हाला का त्याला? आवडतोच तो हो मला म्हणजे. आवडतोच सिद्धार्थ आणि त्याने जे काय घाणेरडे चेहरे केलेत ना या नाचात ते मला अत्यंत आवडलेत. चला मस्त. सुंदर 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 मृण्मयी खूप छान खूप Thank you, गोड ma'am. दिसतेस खूप छान केलंस आणि खूप छान साथ दिली सिद्धार्थच्या वेडेपणाला मस्त मस्त व्हेरी गुड. थँक्यू मॅम. मास्टर देवेंद्र प्लीज तुम्ही चकदे फट्टे नका प्लीज प्लीज. अरे चकदे फट्टे नाही सिद्धार्थ मला तुझी स्कूटर आवडली सुपर आणि दोघांनी सुपर परफॉर्मन्स केलेला कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. सिद्धार्थ, मृण्मय, शेर आणि शेरनी, दॅट इज द कॉम्बिनेशन. धमाल केला तुम्ही स्टेजवर. सुपर काय. ग्रँड मास्टर. मृण्मयी खूप छान. आज तू एकदम एलिमेंट्स मध्ये आहेस. दिसतेस जितकी सुंदर तितकाच सुंदर परफॉर्मन्स. you, आणि ma'am. सिद्धार्थ तुझ्याबाबत काय बोलू, ऊर भरून येतोय माझा. अंतिम टप्प्यात पोहोचलो आपण. इतकी छान साथ दिलीस तू आम्हाला पहिल्या एपिसोड पासून. कोणीही दिलेला शब्द पाडायला नाही दिलास, कोणी दिलेलं आव्हान नाकारलं नाहीस, काही नाहीस. आता माझा शेवटचा शब्द ठेव आणि शेवटचं आव्हान स्वीकार. माझ्या मते तू आता अमृताबरोबर आणि माझ्याबरोबर ह्या गाण्यावर परफॉर्म कर. येऊ येऊ प्लीज प्लीज. प्लीज या ग्रँड मास्टर. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल दिल को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. Lyrical king. I'm the king. आणि आता सिद्धार्थने इतका तबला तोड, स्टेज तोड परफॉर्मन्स आज दिला. ह्याच्याकरता त्याच्याकरता एक छोटंसं सरप्राईज. हे जे सरप्राईज आहे ती फक्त गिफ्ट नाही आहे, ही आठवण आहे तुला की आज जे तू इथे केलंस ते तुला सदैव लक्षात ठेवायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या ह्या आमच्या मंचावर जी जी व्यक्ती आली तिला नाच येत असो किंवा नसो त्या व्यक्तीने अगदी मनापासून नाच केला आणि हेच या मंचाचं वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं सिद्धार्थ याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे हा नटराज तुला ह्याची सदैव आठवण करून देत राहील आणि तुझ्या या नव्या एका प्रवासाला तुझ्या बरोबर राहील अशी आमची सगळ्यांच्या तुला खूप शुभेच्छा. काय बाबा तुमचं काय खरं नाही. मस्त मस्त कमेंट्स मिळालेले आहेत आणि सिद्धार्थ तू तर म्हणजे 7वे आसमान पर आहेस हो की नाही. पण मृण्मयी जनतेने तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय की नाही बघूया. महाअंतिम सोहळ्यात स्थान मिळवणारी तू पहिली डान्सिंग स्टार आहेस. जोरदार टाळ्या. आपली पहिली फायनलिस्ट मृण्मयी. कॉंग्रॅच्युलेशन्स मृण्मयी. आणि सिद्ध्या जा जरा पटकन चेंज वगैरे करून ये, तुझ्या कामाला लाग. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. आता येत आहे आपला पुढचा डान्सिंग स्टार.
गोंधळ असो किंवा ड्युएट दोन्हीही तितक्याच उत्कटतेने सादर करताना नजर खिळवून ठेवणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर आणि त्याच्या बरोबर ग्रँड मास्टर कोण येणार आहे प्लीज सांगा. मास्टर देवेंद्रच्या ह्या स्पेशल आणि फॅन्टॅस्टिक डान्सर करता तेवढ्या स्पेशल मास्टर सोनिया येत आहे. त्यांच्याबरोबर परफॉर्म करणं म्हणजे एकदम डिफिकल्टी लेवल तर आहेतच आणि एक मनात भीती होती की अरे बापरे सोनिया मॅम बरोबर परफॉर्म करायचं आहे मास्टर सोनियांबरोबर तर कसं होईल म्हणजे. खूप इंटेन्स डान्सर आहे पुण्यकर असं मला वाटतं कारण अतिशय उत्तम टेक्निकली पण तो एकही गोष्ट सोडत नाही की हे काय करायचं आहे म्हणजे मी नक्की काय करायचं आहे म्हणजे मी इथे बघायचं आहे का डाव्या. मला खूप आवडलं हे कारण माहिती असण्याची भूक ही नर्तकामध्ये असली पाहिजे ती भूक त्याच्यामध्ये आहे. मला असं संधी मिळणार नाही कारण अशा व्यक्तींबरोबर परफॉर्म करणं म्हणजे मी खूप लकी समजतो स्वतःला. लकी पुण्यकर येतोय पहिल्यांदा डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरती मास्टर सोनिया बरोबर करायला तद्धिन. देखे जवानी के रेले देखे हसीनों में सपनों में सजनी पे दिल आ गया कि सजनी. हो माय गॉड वा. आता खरं तर ना मला चान्स मिळतो हे म्हणायला. मी आय एम सॉरी मी चुकीचं म्हणणार आहे पण मी हे म्हणणार आहे. क्या बात है वा वा. कंटेस्टंट बरोबर नाचणं किती अवघड असतं हे मी अनुभवलंय. त्यातून मास्टर बरोबर नाचणं हे किती अवघड असेल हे मी फक्त तुला विचारू शकतो. तुला कसं वाटलं, कसं जमवलंस तू? आधी सांगायचं असं की म्हणजे जेव्हा मॅम रिहर्सल हॉलमध्ये आल्या तेव्हा पहिल्यांदा मी मास्टर सोनियाला म्हटलो की 2 मिनटासाठी आपण विसरून जायचं की तुम्ही माझे मास्टर आहात आणि मी तुमचा स्टुडंट आहात. 2 मिनटासाठी आपण एकमेकांना परफॉर्मन्स डेडिकेट करूया आणि मस्त परफॉर्म करूया. तर असं म्हणजे जमलं तू आमचं थांबला rehearsal. पण नाहीस की हे त्यांनी तुला बोलायचं असते हे समजायला. मला वाटतं तुझ्या धाडसाकरता आम्ही टाळ्याच वाजवू शकतो. थँक्यू. मास्टर सोनिया त्यांचे एक्सप्रेशन्स हे
अख्ख्या जगाला माहिती आहेत, पण पुण्यकरने आज जी काही टक्कर दिली आहे एक्सप्रेशन्समध्ये, कसं रे, कसं करत होतास तू? हां, कसं? आय हाय हाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर असं घडलंय की एका मास्टरनी एका मास्टरला कोरिओग्राफ केलं. नाही मास्टर देवेंद्र, दुसऱ्या मास्टरला कोरिओग्राफ करायला कसं वाटलं तुम्हाला? मास्टर सोनिया, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर युअर लवली सपोर्ट. आणि तुमची साथ मिळाल्यामुळे ऑलरेडी पुण्यकर खूप अजून खुलून आला. पुण्यकर, झटँग फटँग सिंगलिंग परफॉर्मन्स. क्लासिकल गुरु मास्टर सोन्या आमच्या बाजूला बसून एक वेगळंच मास्टर सोन्या होती, म्हणजे ताल ते सर्व आम्हाला शिकवत होती. आणि तिकडे जाऊन हे बहरूपी मास्टर सोन्याला बघायला मिळालं आणि मला असं वाटलं मास्टर देव परफॉर्मन्स चकदे फट्टे होता. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर प्लीज. आता मास्टर सोनियांबद्दल आम्ही काय बोलणार, एव्हरीबडी नोज, सो इट वॉज फॅन्टॅस्टिक. पण पुण्यकर, थँक्यू. ऑलवेज अ प्लेजर टू सी यू डान्स. आज मला इतकी मजा आली कारण का मला एकदम त्या काळातच गेल्यासारखं वाटलं, कारण हे गाणं उत्स्फूर्ततेने आणि इतकं असं उत्साहाने चैतन्याने भरलेलं आहे आणि त्याच्यामधली कुठलीही डिटेलिंग तू सोडली नाही. हेड शेक्स, सो सगळ्या ते डिटेलिंग्स तू बरोबर या गाण्याच्या पकडल्यास आणि अशा काही केल्यास ना की धमाल झाली यार, एकदम म्हणजे टू गुड. वा. आणि आता हाच आपला पुण्यकर आपल्या महाअंतिम सोहळ्यात पोचलाय का नाही हे जाणून घ्यायची वेळ आली. तर आपण पाहूया. तू पोचणारा दुसरा कंटेस्टंट आहे. आपल्याला मिळालाय आपला दुसरा फायनलिस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. पुण्यकर, तू जाऊन बसू शकतोस. पण मास्टर सोनियासाठी आमच्याकडे एक सरप्राईज आहे. तुम्ही जसं पुण्यकर बरोबर डान्स करून पुण्यकरला सपोर्ट केलं, त्याला साथ दिलीत, तसंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला सपोर्ट करणारं, तुम्हाला साथ देणारं असं कोणीतरी आहे जे आज इथे आलंय. पण त्यासाठी मास्टर सोनिया तुम्हाला जरा डोळे बंद करावे लागतील, म्हणजे खरेखुरे बंद. मास्टर सोनिया, कोण आहे ओळखा? भाग्यश्री. कोण भाग्यश्री? आई. माऊ. ही मास्टर सोनियाची मुलगी आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्या मुलीकडून तुम्हाला एक सरप्राईज आहे, एक गिफ्ट आहे. ते काय तूच सांगशील? मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय. This is much of a surprise because expressing to you about you is too rare between us. पण एवढंच सांगायचं होतं की यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. तुझ्या सगळ्या स्टुडंट्सना आणि मला तुझी एक फ्लिप्ड साईड या शोमध्ये बघायला मिळते आहे, कारण तू खूप छान नाचलीस वगैरे अशा कॉम्प्लिमेंट्स खूप अनयुज्युअल आहेत आमच्यासाठी. प्रिसाइसली द बेस्ट कॉम्प्लिमेंट दॅट वी हॅव गॉट टिल डेट इज बरा झाला नाच. पण इकडे तू बरंचसं कौतुक करतेस लोकांचं, विच इज गुड अँड देर ऑल डिझर्विंग.
बट विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट DMD संपायची सगळ्यात जास्ती वाट मी बघतेय, कारण मलाच माझी आई 2 दिवसांनी वगैरे भेटते अँड आय हेट इट. सो गेट बॅक टू युअर नॉर्मल स्केड्यूल अर्लिएस्ट पॉसिबल सो दॅट आपण आधीसारखी मजा करू शकू. तू इथे आलीस, तुझं मन मोकळं केलंस, व्यक्त केलंस, त्याबद्दल धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स. थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काय असू शकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि आपल्या मास्टर सोनियासाठी जोरदार नाही पण दणदणी टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू मास्टर सोनिया. थँक्स अ लॉट. तुम्ही बसू शकता. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्याला म्हणजेच महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे मानाचा जरीपटका. आणि त्या जरीपटक्याची लखलखीत रत्नजडीत शिरपेचाने शोभा वाढवणार आहेत सोनेरी क्षणांचे सोबती म्हणजेच आता येत आहे एक सर्व कला गुण संपन्न कलाकार जी फक्त नृत्याचाच नव्हे तर सर्व कलांचा अचूक ताळमेळ साधते. बोलूया मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा. पूजासारख्या अष्टपैलू डान्सरला ह्या परफॉर्मन्स करता जोडीदार लाभले आहेत आपले मास्टर स्वरूप. जेव्हा मला कळण्यात आलं की मी मास्टर स्वरूपसोबत परफॉर्म करणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण की मास्टर स्वरूप म्हणजे आमच्या मंचावरचे एक रोमॅन्टिक किंग आहेत. स्टार्टिंगला जेव्हा कोरिओग्राफी राऊंड होता तेव्हा मास्टर स्वरूपने आम्हाला शिकवलेलं. तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की अरे आपल्याला एक चान्स मिळाला पाहिजे मास्टर स्वरूपसोबत डान्स करायला, आणि तो फायनली मला मिळाला आहे. आम्ही जे परफॉर्म करणार आहोत ते करणार आहोत आम्ही दोघं साल्सा. साल्सा करताना, कुठलाही लॅटिन फॉर्म करताना, कुठलाही पार्टनर करताना युअर पार्टनर हॅज टू बी एक्स्ट्रीमली कॉन्फिडेंट विथ यू. आणि ती पूजा आहे. तर तिच्याबरोबर हा ॲक्ट करताना माझ्यासाठी एक आयसिंग द केक असं मी म्हणतो. मी आणि रोमॅन्टिक किंग मास्टर स्वरूप घेऊन येत आहोत एक रोमॅन्टिक साल्सा. साजणी नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू येना साजणी. साजणी छळतो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शासम छंद तू येना साजणी. सळ सळतो बारा गार गार हा शहारा लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा तुझ्या चाहुलीना ओळखी येते गाणी. साजणी साजणी नभात नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू येना साजणी. साजणी छळतो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शासम छंद तू येना साजणी. अप्रतिम. पण मास्टर्सना विचारूयात की त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. ऑल राईट मास्टर देवेंद्र. पूजा
तुला तर काही सांगायलाच नको. तू तुझ्या स्टाईलमध्ये आणि ज्या पद्धतीने सालसा तू मास्टर स्वरूप, तर ही इज ग्रेट ऑलरेडी. मास्टर स्वरूप, पूजा, सुपर. थँक्यू. मास्टर सोनिया, एक तर पूजा आणि त्यात मास्टर स्वरूपना कोरिओग्राफ करायचं म्हणजे धमाल तर नक्कीच आली असेल. तुमचा एक्सपिरियन्स सांगा बघू आम्हाला. स्त्री दाक्षिण्य प्रचंड आहे त्यांच्यात, की लगेच ते उठून मला जागा देणार आणि खरोखर म्हणजे मला फार कौतुक वाटतं त्यांचं. आणि ते सगळं डोक्यात ठेवून कुठेतरी हे गाणं मी ठरवलं मास्टर स्वरूपना द्यायचं, की खूप सॉफ्ट हँडलिंग आणि त्यांना ह्या सगळ्या स्टाईल्स आवडतात. ह्या सगळ्या स्टाईल्सची त्यांची खूप चांगली ओळख आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 चक दे फट्टे. थँक्यू. वा. आता मास्टर स्वरूप, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्म करून आणि तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मजा असं आहे, सर्वात अगोदर थँक्यू ग्रँड मास्टर फॉर दिस परफॉर्मन्स आणि मास्टर सोनिया थँक्यू सो मच फॉर कोरिओग्राफिंग. इकडे उभा राहून परफॉर्मन्स करण्याच्या अगोदर मी हे विचार करत होतो की हे कंटेस्टंट्स पूर्ण प्रवास करून इकडपर्यंत आलेत सुपर 6मध्ये, तर किती कठीण आहे. मी पण इकडे बसताना मला ते परफॉर्मन्सचं एक नर्वसनेस होतं, तर आय कॅन इमॅजिन ते कसं आलं तिकडे. तर हॅट्स ऑफ गाईज, यू ऑल आर ब्रिलियंट. 3 cheers for DMD, 3 cheers for Idea Dance Maharashtra Dance, Zee Marathi, Grandmaster and our judges. आणि आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. बहुतांशी डान्सेसमध्ये जेव्हा डुएट असतं तेव्हा लीड तितकाच महत्त्वाचा असतो आणि तो जर लीड सुंदर असेल तर ऑटोमॅटिकली फॉलो करणारी व्यक्ती तो स्वप्नातही डान्स स्वप्नवतच करते आणि हा डान्स तसा झाला. पर्वणी होती अगदी डोळ्याला बघण्याकरता. पूजा अप्रतिम. आणि मास्टर स्वरूपनं काय बोलू मी, आज माझा असा ड्रेस नाही आहे की मी तिकडे येऊन त्यांच्यावर डान्स करू शकेन, पण माझ्या मते सर्वांच्या समोर मी एवढं त्यांना नक्कीच प्रॉमिस करते की हा माझा अत्यंत एक आवडता सालसा डान्स प्रकार असल्यामुळे मला वाटतं इथे नाही डान्स करता आला तरी त्यांच्या डान्स स्टुडिओमध्ये जाऊन त्यांचं स्टुडंट बनायला मला फार आवडेल. थँक्यू ग्रँडमास्टर, थँक्यू सो मच. पण पूजा, आता जनतेने तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय की नाही बघूया. स्थान दिलं आहे, तू आमची थर्ड फायनलिस्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. वेल, येत आहे गेल्या आठवड्यात डेंजर झोन मध्ये असूनही परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. स्वप्नीलला आज साथ देणार आहे मास्टर देवेंद्र. सरांनी सांगितलं की मी 88ला जवळजवळ डान्स सोडला आहे आणि तेव्हा माझा जन्म झाला, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष आले सरांनी डान्स नाही केले. तर 25 वर्षानंतर सर कसे करणार आहेत, काय करणार आहेत ते तुम्हीच बघा. खरंच मास्टर स्वरूपनं थँक्यू बोलेन की त्यांनी माझ्या रिलेटेड हा ॲक्ट ठेवला की ज्याच्यामध्ये प्युअर स्टाईल भांगड्याचा एलिमेंट आहे आणि बॉलिवूड स्टफ आहे. सो ह्या 2 ट्रेड मिक्स करून आम्ही दोघंही की जी काही धमाल करणार आहोत, प्युअर डान्सर म्हणून धमाल करणार आहोत, ती तुम्हाला जरूर आवडेल. तारे देशां विच देश पंजाब ओ धरती जिने जम्मे सूर में वांग भगत सिंह ऐसा मेरा देश पंजाब. आजा मेरे देश दी बाहर देख ले, आजा मेरे देश दी बाहर देख ले. स्वर्गाच वसत पंजाब देख ले, पंजाब देख ले, पंजाब देख ले. आजा मेरे देश दी बाहर देख ले, आजा मेरे देश दी बाहर देख ले.
ओ बोलो जो बोले सोनियाल. ओ माय गॉड. स्टेजवरती आग लावणं, स्टेज फोडून टाकणं, हे काय असतं हे आज मी पहिल्यांदा पाहिलंय. हॅट्स ऑफ टू यू. दणदणीत टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. आणि मास्टर देवेंद्र, जर 25 वर्षानंतर असा डान्स होणार असेल तर रोज रोज काय होईल याची तुम्हाला कल्पना आली असेलच. आय थिंक सो अपनवसव 88 नंतर मी आज पहिल्यांदा परफॉर्मन्स करतो आहे आणि थँक्स टू मास्टर स्वरूप की त्यांनी माझ्या चॉईसचा ॲक्ट कोरिओग्राफ केला. आणि ग्रँड मास्टर रिअली थँक्यू व्हेरी मच. स्वप्नील, मी कुठचाही मोठा गुरु किंवा काही नाही आहे, मास्टर नाही आहे. मी एक साधा परफॉर्मर आहे आणि एक डान्सरला दुसऱ्या डान्सरची साथ मिळाल्यावर काय होतं ते या रंगमंचाने बघितलं आहे. क्या बात. वा. करेक्ट. आता तुमचा हा भांगडा आपल्या मास्टर्सना कसा वाटतोय हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. मास्टर सोनिया. तालीम रे तालीम. 25 वर्ष वगैरे काही फरक पडत नाही. इतक्या उत्तम गुरूंकडे तू तालीम केलेली असणार मास्टर देवेंद्र. सुंदर, अप्रतिम अप्रतिम. आणि क्रांत तकडे काकडे तिकडे काकडे धा, क्रांत तकडे काकडे तिकडे काकडे धा, क्रांत तकडे काकडे तिकडे काकडे धा धा धा. वा वा. थँक्यू. फार फार छान. स्वप्नील, तुझी पण उत्तम साथ आणि ती शेवटची जी जुगलबंदी होती कमाल, म्हणजे संवाद अप्रतिम. खूप छान, खूप थँक्यू. छान. थँक्यू मास्टर सोनिया. सुपर्ब. आय मस्ट से मास्टर देवेंद्र, मास्टर ऑफ फोक. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. ग्रेटेस्ट. झटँग, फटँग, चकदे, सिझलिंग फटे परफॉर्मन्स. थँक्यू सर. थँक्यू. मास्टर देवेंद्र, यू आर द बेस्ट. स्वप्नील, मास्टर देवेंद्र बरोबर परफॉर्म केला, हा तुझा लकी डे आहे. जस्ट लर्न अ लॉट अँड कीप गोईंग हायर अँड हायर. थँक्यू मास्टर देव. थँक्यू सर. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला. हे खरोखरच मला आज कुठेच शिलेदार कलाकार दमदार असं कोणीही दिसत नाहीये. मला फक्त 6 रॉकिंग डान्सिंग स्टार्स दिसत आहेत आणि त्यांच्याकरता खूप टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर्ब. आणि हा ऍक्ट खरोखरच आजचा एकदम माइंड ब्लोईंग ऍक्ट होता. आज जो काय स्वप्नील नाचलाय, ॲब्सल्युटली ब्रिलियंट. परत एकदा डोळ्याला पर्वणी होती असा. थँक्यू ग्रँड मास्टर. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. ग्रँड मास्टर, एक मला सांगावं असं वाटतं कारण की माझे गुरु रमेश पुरो आणि कमलाकर सोनटक्के ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि हा परफॉर्मन्स करण्यासाठी जेव्हा मास्टर स्वरूपनी हे प्लॅनिंग केलं आणि तेव्हा खूप थोडंसं टेन्शन होतं. पण मला एक स्पेशल नाव घ्यावं असं वाटेल, माझा असिस्टंट आशिष पाटील. कारण की त्याने खूप एन्करेज केलं आहे मला. कारण की तो माझ्याकडे शिकला आणि त्याला माहिती आहे की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे ते. आणि त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आशिष. थँक्स अ लॉट फॉर लवली सपोर्ट. खरं आहे मास्टर देवेंद्र, कारण आपल्या आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला साथ देतात आणि पाठिंबा देतात तेच आपल्याकरता सर्वात महत्त्वाचे असतात. आणि आज तुमचं सरप्राईज हे आहे की अशीच एक व्यक्ती तुमच्याबद्दल काहीतरी आम्हा सगळ्यांना सांगणार आहे. तयार? खूप खूप उत्सुक आहे मी. बघूया. देवेंद्रची आणि माझी ओळख तशी 25 ते 27 वर्षांपूर्वीची. चांगले विद्यार्थी मिळणं हे एका शिक्षकाचं भाग्य असतं आणि हा माझा अपरोक्ष विद्यार्थी मला मिळालेला आहे याचा मला अभिमान वाटतो. लालबाग परळसारख्या अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला हा मुलगा फारसं शिक्षण नाही काय करेल अशी त्याच्या परिवारातल्या त्याच्या हितचिंतकांची एक चिंतेची बाब होती. पण या माणसानं आपला धीर कधीच सोडला नाही. आमच्या गुरुजनांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला थोडीफार शाश्वती मिळेल तेव्हा तुमचा जो वेळ असेल किंवा तुमचं जे अर्थार्जन असेल त्यातलं किमान 10% तरी तुमच्यासारख्या झगडणाऱ्या त्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी खर्च करा. देवेंद्र मला असं वाटतं या तत्वाचं आचरण करतोय आणि आज अनेक विद्यार्थी ज्यांना मुंबईमध्ये आसरा नाही आहे ते विद्यार्थी त्याचं घर स्वतःचं घर मानतात
आणि म्हणून रात्रीचा दिवस करण्यासाठी या शिक्षकासाठी ते तयार असतात. अशी माणसं ती मागे वळून बघत नसतात, ती खूप खूप पुढे जातात आणि त्यांची शिखरं ही कुणीही पादाक्रांत करू शकत नाही. ते शेवटच्या शिखरापर्यंत जाणारे असतात, याचं मला अभिमान वाटतो. ग्रँडमास्टर रिअली थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट झी मराठी, आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्स. कारण की खरंच 25 वर्षाचा प्रवास मी ह्या गुरुजनांसोबत घालवले आहेत. त्यांच्यामुळे मी इथे तयार झालो आहे आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचलो आहे. माझे गुरु रमेश पुरो आणि सोनटके सर, तुम्ही नसतात तर मी आज इथे नसतो, डेफिनेटली नसतो. स्वप्नील, जनतेनं तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय का नाही हे जाणून घेण्यासाठी तुला थोडंसं थांबावं लागेल. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतोस. आता आपल्या समोर येतोय कोणत्याही डान्स फॉर्म मध्ये आपल्या लवचिक देहबोलीचा 100% वापर करणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा बोनलेस प्रतीक. आपल्या बोनलेस प्रतीकला परत एकदा साथ देणार आहेत मास्टर सोनिया. वाव, मास्टर सोनिया. जेव्हा मला कळलं की मी मॅम बरोबर परफॉर्म करते, मी स्वतः खूप जास्त नर्वस झालो. म्हणजे मॅम कुठल्या लेवलचे परफॉर्मर आहेत, डान्सर ॲज वेल एज परफॉर्मर आहेत, त्यांच्या सोबत डान्स करणं म्हणजे माझी खरंच ऐपत नाही मॅम बरोबर डान्स करण्याची, खरंच नाही आहे. द वे ही हँडल्स गर्ल दॅट इज फॅन्टॅस्टिक. बघायला खूप नयनरम्य आहे ते. आणि म्हणून मी एकदा प्रतीकला म्हटलं होतं की मला तुझ्याबरोबर डुएट करायचं आणि मला असंच छान प्रेमाने तू हँडल करायचंस आणि तो तसंच ते करतोय. मी मनापासून आभारी आहे की या रंगमंचावर मी हे असं परफॉर्म करते, इतक्या तरुण नवीन येणाऱ्या मुलांबरोबर परफॉर्म करते. डान्स महाराष्ट्र डान्स या मंचावर मी आणि मास्टर सोनिया घेऊन येतो आहेत एक रोमॅन्टिक नंबर. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे.
I must say, a mind-blowing performance. मास्टर सोनिया, हमें ना पीने का शौक है ना पिलाने का शौक है. जी, हमें न पीने का शौक है न पिलाने का शौक है, हमें तो बस नजरें मिलाने का शौक है. लेकिन नजरें भी उन्हीं से मिलाए बैठे जिन्हें नजरों से पिलाने का शौक है. आणि मास्टर सोनिया, इट वॉज माइंड ब्लोईंग. इट वॉज सिम्पली माइंड ब्लोईंग. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्स ना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. तक दिन ताम तक दिन ताम तक दिन तक दिन ताम तक दिन ताम तक दिन तक दिन ताम 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 तक ताम. मला असं वाटतच नव्हतं की मास्टर सोनिया परफॉर्म करतायत. असं वाटत होतं की एक ब्युटिफुल लव्हिंग कपल्स, दे आर जस्ट एन्जॉईंग सॉन्ग यार. आणि प्रतीक, सुपर्ब. कीप इट अप प्रतीक. It was a beautiful treat to watch Pratik with Master Sonia. And Master Sonia, you made our act look so beautiful. Thank you so much. Beautiful it was. थँक्यू. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. सुंदर सुंदर, अतीव सुंदर. आणि सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन मास्टर स्वरूपचं की कुठे तो मगासा रांगडा लोकनृत्याने भरलेला कोरिओग्राफी आणि कुठेही एकदम स्वप्नासारखी तरल सुंदर, खरोखरच स्टेजवर पाऊस पडतोय असं वाटायला लागणारी अशी एक कोरिओग्राफी. खूप खूप अभिनंदन. खूपच मजा आली. थँक्यू. थँक्यू प्रतीक. खूप छान. खूपच छान. जनतेनं तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय का नाही हे आपण पाहूया. प्रतीक, महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांनी तुला स्थान अर्थातच दिलंय. तू आमचा चौथा फायनलिस्ट आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपल्या समोर येतोय मागच्या आठवड्यात बाटली तोड, नारळ फोड परफॉर्मन्स देत डान्सची टक्कर जिंकणारा मास्टर देवेंद्रचा दमदार, पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. काय आहे, पहिल्यापासून सुमेधचे परफॉर्मन्सेस एकदमच टकाटक असतात. त्यामुळे त्याला अजून पुढच्या लेवलला नेण्याकरता असंच कोणतरी आणायला पाहिजे ना स्टेजवर त्याच्याबरोबर. खरंय, खरंय. त्यामुळे त्याच्याबरोबर आज स्टेजवर येणार आहेत मिस्टर दिसतात तसे नसतात मास्टर स्वरूप. My God. मेगा ऑडिशनपासून माझी हीच इच्छा होती की स्वरूप सरांसोबत काम करावं, त्यांच्याकडनं शिकावं, त्यांच्याबरोबर परफॉर्म करावं कधीतरी. तर मग ती योगायोगाने मला भेटली. खूप जास्त खुश झालं की आपल्या साईडचे जे मास्टर आहेत त्यांच्यासोबत मी आज नाचलो. सुमेध एक्स्ट्रीमली क्लीन आणि फाईन पॉपर आहे. म्हणजे तो एक हिपहॉप आणि पॉपिंगचं जे मिश्रण करतो, तो मला नाही वाटत की मी ॲटलिस्ट इन माय करिअर मी कोणाला बघितलं आहे. तर आज जे परफॉर्मन्स आम्ही करणार ते आपण धमाल करूया. सुमेध, एकदम सर, पूर्ण आग लावून टाकूया. घेऊन टाक.
आता कॉम्प्लिमेंटसाठी आपल्याला त्यांनाच विचारावं लागेल, हो की नाही? ऑलराईट. सो मास्टर सोनिया, कसा वाटला हा परफॉर्मन्स? झटँग फटँग थँक्यू मॅम. सिझलिंग. खूप मस्त रे स्वरूप. खूप मजा आली आणि एका पॉईंट नंतर जसं तो अंगात नाच भिनायला लागला तुमच्या, तसं तसं तुमचे एक ते विशिष्ट चेहरे होऊ लागले, विशिष्ट बॉडी लँग्वेज होऊ लागली आणि त्यांनी आणखीन मजा आली आणि चार छान लागले असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. थँक्यू. थँक्यू सर. मास्टर स्वरूप, तुमचा जो सपोर्ट मिळाला आपल्या चॉकलेट बॉयसाठी, सर थँक्स अ लॉट. अँड माय चॉकलेट बॉय, येस सर. तू जम्प केल्यावरच स्टेजवर एकदम सगळे थरथराट झाला माहिती आहे का, एकदम रॉकिंग. सुमेध, रॉकिंग. थँक्यू सर. थँक्यू मास्टर्स. ग्रँड मास्टर, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला? ॲब्सल्युटली माइंड ब्लोईंग. म्हणजे मला फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला की मला असं वाटलं अजून चालूच राहावं, अरे संपला असं झालं मला ॲक्च्युली. म्हणजे इट वॉज अ ट्रीट टू द आईज. म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपल्याकडनं एक्सपेक्टेशन असतात तेव्हा त्याच्या पुढे जाऊन त्याच्याही पेक्षा बेटर डान्स करणं खरंच खूपच कठीण असतं आणि ते आज कुठेतरी या दोघांनी साध्य केलंय. खूप खूप अभिनंदन तुमचं. सिम्पली ma'am. Thank you. सुपर्ब. या मजा आली. थँक्यू ग्रँड मास्टर. आता सुमेध, जनतेने तुला महाअंतिम सोहळ्यात स्थान दिलंय की नाही? तुला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. थँक्यू सो मच. आम्ही सगळेच इथे तुमचे खूप खूप मोठे फॅन्स आहोत, पण या सगळ्या फॅन्समध्ये ना एक फॅन आलाय जो कधीपासून सकाळपासून थांबून राहिलाय. त्यांनी मास्क घालून ठेवलाय आणि तो मास्कला कोणालाही हात लावू देत नव्हता. तर इकडे कुठेतरी आहे बघा तो मास्कवाला. ओ, आय लव्ह स्वरूप हे तिकडे लिहिलेलं आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाहीये. सो आपण त्याला बोलवूया का? धनेश म्हणजे अगोदरपासून 96-97 पासून मी ते माझे गुरु आहेत, व्यायामचे गुरु आहेत. कुठल्याही स्पोर्टमध्ये किंवा डान्समध्ये किंवा लाईफमध्ये ते सर्व मला जे नॉलेज आलं आहे ते धनेशपासून. तर धनेश म्हणजे माझे फॅमिली, माझे गुरु, माझे मार्गदर्शक मी म्हणतो. ही इज एव्हरी वन फॉर मी. तो व्यायाम करो किंवा काही करो, त्याला वडापाव म्हणून वडापाव घेऊन आलो त्याच्यासाठी. स्वरूपची आवडती गोष्ट आणली. स्वरूपला इथे पाहताना म्हणजे गेले आम्ही 15-16 वर्ष एकत्र आहोत आणि आज मी पहिल्यांदा त्याला नाचताना बघतोय ऑन स्टेज. मग इतके वर्ष फक्त मी त्याला टी व्हीवर बघत होतो किंवा त्याच्या रिहर्सल्सला जात होतो, पण आज खूप मला छान वाटलं. म्हणजे स्वरूप आहे का हा असा मला प्रश्न पडला. So thank you so much, Master Swaroop. You can please take your seat. महाअंतिम सोहळ्यात स्थान मिळवणारा 5वा डान्सिंग स्टार कोण आहे? कळेल, लवकरच कळेल. पण आता वेळ झालेली आहे आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय त्या सेमी क्लासिकल आणि एक्सप्रेशन्सच्या टक्करची. येत आहे मास्टर सोनियाची कलाकार पुण्याची अष्टपैलू पूजा आणि मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी. मिट्टी की है मूरत तेरी मासूमियत
अद्भुत 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 होतं जे आम्ही आता तिकडे बसून पाहिलं. इतक्या सुंदर नाचल्या दोघी. खूप असे सुंदर क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की किती छान की मी हा मंचाचा भाग आहे आणि त्यातला परत एक अनुभूती, तसा एक अनुभव तुम्ही आज आम्हाला दिलात. खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आणि खूप खूप दोघी नाही अप्रतिम अप्रतिम. सेमी क्लासिकल आणि एक्सप्रेशन्सची टक्कर पाहिली आणि त्यानंतर आपण स्पीचलेस झालो. पण आता विचारूया आपल्या मास्टर्सना की त्यांना ही टक्कर कशी काय वाटली. मास्टर स्वरूप, मला असं वाटलं मी एक डुएट बघतोय आणि अतिशय परफेक्टली कोरिओग्राफ्ड डुएट बघतोय असं वाटलं मला दोघांनाही बघताना. पूजा अतिशय सुंदर एक्सप्रेशन्स. 1% मी नंतर मृण्मयकडे बघितलं. मला तिच्या एंटायर एक्सप्रेशनचा बॅलन्स, आईज, एव्हरीथिंग टिल एंड मी विसरलो डान्स, एक्सप्रेशन कॅच करत होतो मृण्मयचं. अँड आय वॉज मूव्ड बाय मृण्मयज एक्सप्रेशन. मृण्मय सुपर, पूजा यू आर ब्रिलियंट. दोघांनी दाखवलं आहे की टॉप पोझिशन्समध्ये तुम्ही दोघी आहेत. ब्रिलियंट. आय वॉज मूव्ड बाय युअर परफॉर्मन्स. ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू सर, थँक्यू. पण दोघांमधली एक मृण्मय. शेरनी. ओके. मास्टर सोनिया. एक्झॅक्टली मास्टर स्वरूपचं जे झालं तेच माझंही झालं या टक्करमध्ये. आणि तेही अशा लेवलला की कोण पुढे जाईल ही का ती. आणि एक पॉईंट आला जिथे पूजाने 5th गिअर टाकला आणि माझ्या मते ही टक्कर माझ्यासाठी जिंकली. कारण ज्या शेवटच्या चक्रा होत्या तो एक बीट चालला होता आणि पूजा डबल बीटला चक्रा मारत होती. हॅट्स ऑफ पूजा, खूप सुंदर. थँक्यू. आणि तो शेवटचा क्लाइंब मला असं वाटतं की तुला वर घेऊन गेला. अदरवाईज मी दोघी अत्यंत उत्तम होतात, अत्यंत उत्तम. थँक्यू, थँक्यू. पण मास्टर सोनिया या दोघींनी आम्हाला रिव्हर्स गिअरमध्ये टाकलंय. त्यांचं काय करायचं आम्ही. म्हणूनच ते जरा न्यूट्रलवरती आणण्यासाठी आपण जे न्यूट्रल आहेत त्यांनाच विचारूयात. मास्टर देवेंद्र. डेफिनेटली ॲज अ डान्स, ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ परफॉर्मन्स किंवा एक्सप्रेशन्स ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर फॉर मी 0.1% पूजा इज लिटल बिट अप. पूजा, काँग्रॅट्स. काँग्रॅट्स. मृण्मयी, स्पेशली तुला सुद्धा काँग्रॅट्स. कारण की मी खरंच सरप्राईज आहे की तू ह्या स्केलवर येऊन एवढी टफ दिलीस. इट्स रिअली म्हणजे आता फायनलला किती टफ असणार आहे हे आताच आम्हाला दिसतंय. सो रिअली काँग्रॅट्स दोघींना. कीप इट अप. थँक्यू सो मच मास्टर्स. आता म्हणजे ना जाम कन्फ्युजनच झालंय रे. मला तर काहीच कळत नाही, तूच बोलत राहा. ग्रैंड मास्टर. जो समा बांधना होता है वो सबसे ज़्यादा अहम होता है आणि त्या दोघींनी आज ते केलं. म्हणजे खरोखरच मास्टर्स तिघेही म्हणाल्याप्रमाणे पूजाची सुरुवात अप्रतिम होती. पण मृण्मयीची एंट्रीज इतकी भन्नाट होती की इट वॉज अ स्टार एंट्री. सो इट वॉज लिटरली अ परफॉर्मन्स ऑफ माधुरी दीक्षित अँड ऐश्वर्या राय लेवल. सिम्पली सुपर. ह्याचं कारण हे होतं की नखशिखांत त्या आज सौंदर्य होता, नखशिखांत त्या आज नृत्य होत्या, नखशिखांत आज त्या सर्व काही होत्या. म्हणजे की त्यांनी सर्व वरून खेचून आणलं असं वाटलं. सगळी अशी स्वर्गामध्ये बसलो आणि 2 अप्सरा नाचतायत असं फिलिंग आलं. दॅट इज इट. मी ह्याच्या व्यतिरिक्त काहीही बोलू शकत नाही. अप्रतिम. म्हणजे ह्याच्यामध्ये अशक्य आहे सांगणं कोण चांगलं होतं. पण कसं आहे, आम्हाला टक्कर झाली आता. हे म्हणजे आता स्पर्धा घडली आणि मी प्राइजेस देणार नाही जा असं होतंय ते. प्राइजेस देणार नाही असं म्हटलंच नाहीये. प्राइज देणार आहे. आपण ते कोणाला. त्याचं काय आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तरी मला बुचकळ्यात टाकू शकत नाही. कारण शेवटचा एक्का मी हातात ठेवला आहे आणि तो एक्का आज ह्या दोघींनाही मिळणार आहे. आणि तो म्हणजे पहिल्यांदा ह्या जुगलबंदीला परफॉर्मन्स ऑफ द डे मिळेल. पूजा, मृण्मयी, खरंच हे पहिल्यांदाच असं घडलंय की जी डान्सची टक्कर घडली आहे त्याच परफॉर्मन्सला लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे मिळाला. आणि हे फक्त आणि फक्त आय एक्सेप्ट हे या मंचावरती तुम्हीच दोघी करू शकला असतात. बाकी कुणालाही हे जमलं नसतं. म्हणून तुम्हा दोघींसाठी लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. ऑल द व्हेरी बेस्ट गर्ल्स. यू ऑल रॉक. आणि आता फायनली
ह्या परफॉर्मन्सने एक नांदी उभारण्यात आलेली आहे, एक ललकारी देण्यात आलेली आहे की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये कुठल्या लेवलचे परफॉर्मन्सेस घेऊन तुम्हा सगळ्यांच्या समोर येणार आहोत. खूप खूप अभिनंदन परत. थँक्यू मॅम थँक्यू. आता वेळ झालेली आहे जनतेच्या निकालाची. आता या लाल एन्व्हलप मधून जे नाव बाहेर येईल तो असणार आहे आपला 5वा फायनलिस्ट. आपल्या 5व्या आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे सुमेध. सुमेध, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आहेस महाअंतिम सोहळ्याचा 5वा फायनलिस्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुमेधसाठी. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतोस. प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, मायबाप जनता, तुम्ही जे काही डिसिजन घेतलं आहे ते नक्कीच बरोबर असेल. मी कुठेतरी कमी पडलो असेल, पण ठीक आहे. खुदी को कर बुलंद इतना, खुदी से तेरी जंग हो, ना हारने का गम हो, ना जीतने की खुशी हो. क्या बात, वाह. आणि हेच वाक्य घेऊन मी माझ्या आयुष्यात जे काय पुढे होईल, माझ्याबरोबर कोणी असो नसो, मला काही फरक पडणार नाही. मला एवढंच माहिती आहे, माझा हार सरळ रस्ता आहे आणि मला सरळच जायचं आहे. क्या बात, ब्युटिफुल.